फॅन बंद कर. ठीक आहे, बाहेर पण सांगा, बोलू नका. एसी चालू रेडी सगळे. हां थोडं आज एका उद्विग्न भावनेतून आणि विषण्ण मनाने मी आपल्याशी बोलतो आहे. उद्या मला वाटतं अबुधाबी का कुठेतरी हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यातला क्रिकेट सामना आहे. आणि मी उद्विग्न आणि विषण्ण हे दोन शब्द एवढ्यासाठी वापरले की अजूनही जो हल्ला पहलगाममध्ये आपल्या भारतीयांवरती झाला, त्याच्यामध्ये ज्या पर्यटकांची हत्या केली गेली, त्यांचं रक्त सुकलेलं नाही, घाव भरलेले नाहीत. त्याच्यानंतर आपल्याला सर्वांनाच असं वाटलं होतं, म्हणजे आपल्या भारतीयांना, हिंदुस्थानी सगळ्या नागरिकांना, देशप्रेमींना, की आपण आता पाकिस्तानला जागेवर ठेवणार नाही, पाकिस्तानचे 2, 3, 4 तुकडे करून टाकू. त्या दृष्टीने एक चढाई पण केली गेली, जवळपास युद्ध केलं गेलं आणि त्याला नाव ठेवण्यात आलं होतं ऑपरेशन सिंदूर. मधल्या काळामध्ये आपल्या संरक्षण मंत्र्यांनी सांगितले की अभी भी ऑपरेशन सिंदूर रुका नहीं है. एकूणच ते जे काय वातावरण होतं, हे वातावरण आपल्याला काही नवीन नाहीये. कारण थोड्या थोड्या दिवसांनी म्हणा, काही वर्षांनी म्हणा, पाकिस्तान आपल्या देशावरती आतंकवादी हल्ले करतं. त्यावेळेला आपण सगळे उठून जागे होतो, सरकार पण चवताळल्यासारखं उठतं, आपले सैनिक शौर्य गाजवतात. आणि याही वेळेला ज्या बातम्या येत होत्या, त्या बातम्या जवळपास पाकिस्तान आपण पादाक्रांत करतो आहोत अशा स्वरूपाच्या बातम्या होत्या. शौर्याने तर, म्हणजे सैनिकांनी तर शौर्याची परिसीमा गाठली होती. अचानक काय झालं, कुठून कळ फिरली, काय सांगता येत नाही. ट्रम्प म्हणतायत की त्यांनी युद्ध थांबवलं, व्यापारासाठी युद्ध थांबवलं. वातावरण म्हणजे मला आठवते की त्याच सुमारास आपल्या देशाचं नाव भालाफेकीमध्ये उज्ज्वल करणाऱ्या नीरज चोप्रानी एक पाकिस्तानी प्रशिक्षक आपल्या देशात बोलवला होता. आता ते आमंत्रण त्यांनी कधी दिलं होतं, द्यायला हवं होतं की नव्हतं, त्याच्यानंतर तो प्रशिक्षक तर काय आलेला नाही. पण त्या नीरज चोप्रांना जे काही अंधभक्त आहेत, त्यांनी देशद्रोही बोलण्यापर्यंत मजल गाठली होती. त्याचा मनस्ताप त्यांना काय झाला असेल याची मला कल्पनाही करवत नाही. पण आता अचानक असं काय झालं की पाकिस्तान बरोबर आपण युद्ध पुकारलं होतं आणि त्याच पाकिस्तान बरोबर उद्या क्रिकेट मॅच खेळतो आहोत. तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे की ऑपरेशन सिंदूर केल्यानंतर जगभरामध्ये आपल्या पंतप्रधानांनी सर्वपक्षीय शिष्टमंडळ पाठवली होती. कशासाठी? तर आमची लढाई आतंकवादाच्या विरुद्ध आहे आणि आमच्या देशात आतंकवाद पाकिस्तान फैलवतो आहे. आता नेमकं मोदीजींचं काय म्हणणं आहे? मला असं वाटतं की ही देशभक्तीची थट्टा आहे. नुसती थट्टाच नाही, तर देशभक्तीचा हा व्यापार चाललेला आहे. देशभक्तीचा व्यापार, यांना व्यापारापुढे देशाची सुद्धा आता काही किंमत राहिलेली नाहीये. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.